नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण वेगळ्या प्रकारची अशी आणि सोपी अशी पालक डाळ पाहणार आहोत। तर त्यासाठी मी 4 डाळी अर्ध्या अर्ध्या वाटी घेतलेल्या आहेत। मग त्यात तुरीची, मुगाची, हरभऱ्याची आणि मसुराची डाळ घेतलेली आहे। पाहू शकता तुम्ही। आता ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊया आणि मग आपण ती शिजवायला ठेवूया। त्याच्यामध्ये मी साधारण अर्धी जोडी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे आणि मग टाकलेला आहे। आता 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे आणि 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक। त्यानंतर इथं 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा जिरे टाकूया। आता मसाल्यांमध्ये मी इथं 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण इथं अर्धा चमचा मी गरम मसाला पावडरसुद्धा टाकलेली आहे। आता हिंग टाकूया। हिंगाने एकदम ह्या डाळीला खूप छान चव येऊन जाते। हिंग अगदी नक्की टाका। आता इथे मी गरम पाणी ओतलेलं आहे। डाळीला शिजायला साधारण डाळीच्या दुप्पट तरी पाणी पाहिजे, म्हणून मी इथं जवळजवळ 2 ग्लास पाणी ओतणार आहे। आत्ता 1 ग्लास ओतलेलं आहे गरम पाणी। हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया आणि अजून पाणी त्याच्यात ओतून घेऊया, कारण मग करपायला वगैरे नको म्हणून। इथं मी 1 चमचा किचन किंग मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता झाकण लावून आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या काढायच्या आहेत। 4 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ एकदम व्यवस्थित परफेक्ट शिजून होते। ठीक आहे, पहा आता कुकर थंड झालेला आहे आणि आपली डाळ पाहू शकता तुम्ही मस्त शिजलेली आहे। तिला जास्त अगदी घोटायची किंवा हटायची काही गरज नाही आहे। अशी मध्ये मध्ये डाळ दिसलेली एकदम छान लागते। आता आपण त्याच्यावर एक तडका द्यायचा आहे। तर त्या तडक्यासाठी मी इथे तेल आणि तूप दोन्ही घेतलेलं आहे। आता इथे मी थोडं जास्त तूप वापरलेलं आहे, टेस्ट छान येते, म्हणून तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता। 1 चमचा मोहरी घातली आणि 1 चमचा जिरे घातलेले आहे आणि आपण इथं भरपूर सारा लसूण घालायचा आहे। कढीपत्ता इथं टाकायची विसरले मी, कढीपत्तासुद्धा टाका। आता ही फोडणी संपूर्ण डाळीवर टाका आणि त्याच्यावर लगेच झाकण ठेवा। असा जर तडका दिला ना तर तो भाजीला किंवा तुमच्या डाळीला खूप छान वास येऊन जातो। पहा आता एकदम घमघमाट सुटलेला आहे। मस्त आपली घट्ट अशी डाळ झालेली आहे। तुम्हाला किती पाणी हवं आहे ते ॲडजस्ट करून तुम्ही त्याला उकळी आणायची आणि लगेच डाळ सर्व करायची आहे। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, नक्की एकदा ट्राय करून पहा। अगदी दुसरी भाजी बनवायची सुद्धा गरज पडत नाही। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।